अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड झालेली आहे। मात्र आपल्याला मुख्य प्रवक्ते पदावरून हटवलं गेल्याची बातमी खोटी असल्याचा दावा अमोल मिटकर यांनी केलाय। ते पद आधीपासूनच रिक्त होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र अमोल मिटकर यांची मुख्य प्रवक्तेपदी वर्णी का लागली नाही याचीही चर्चा होते। बघूया एक रिपोर्ट। भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व आहे। मी आज तुम्हाला सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीतले आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही आमच्या तत्वाशी तडजोड करत नाही। भाजपसोबत सत्तेत गेलो तरी विचारधारेवर कायम आहे असं सांगणाऱ्या अमोल मिटकर यांचं मुख्य प्रवक्तेपद काढलं गेल्याची चर्चा आहे। अजित पवारांचा गट सत्तेत गेल्याच्या अवघ्या 6 महिन्यामध्येच हा बदल का केला गेला याबाबतचे तर्कवितर्क सुरू झालेत। अजित पवारांच्या गटानं उमेश पाटील यांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली। मात्र आपण मुख्य प्रवक्ते नव्हतोच, त्यामुळे माध्यमांकडे आलेल्या बातम्या चूक असल्याचा दावा मिटकर यांनी केला। उमेश पाटील हे अधिकृत प्रवक्ते झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। मात्र आजपर्यंत मुख्य प्रवक्ता हे पद खाली होतं। उमेश पाटील हे मुंबईला राहतात, त्यामुळे त्यांना ती जबाबदारी दिली। त्या व्यतिरिक्त आम्ही 7 लोक पक्षाचे प्रवक्ते आहोत आणि वेळोवेळी आम्ही भूमिका मांडत राहू। त्यामुळे मीडियामध्ये ज्या बातम्या चालवल्या आहेत त्या साफ खोट्या आहेत, पक्षाची बदनामी करणार आहेत। व्याख्यानं आणि वक्तृत्वाच्या जोरावर अमोल मिटकरी राष्ट्रवादीत आले। अवघ्या काही महिन्यातच विधान परिषदेवर त्यांना आमदारकीही मिळाली। नंतर जेव्हा अजित पवारांचा गट अचानक ज्या दिवशी सत्तेत सामील झाला त्या दिवशी खुद्द मिटकरींना सुद्धा धक्का बसल्याचं त्यांची देहबोली स्पष्टपणे सांगत होती। तुम्ही सगळ्यात जास्त टीका विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये या सरकारवर केली। आज तुम्ही त्या सरकारचा एक भाग आहात, कसं वाटतंय तुम्हाला? अजित दादा आमच्या पक्षाचे ज्येष्ठ मी काय बोलावं आता, हे सगळे लोक समोर पाहतोय ॲक्च्युली। आणि काय आता मी काय बोलणार त्याला, म्हणजे सगळ्या शेवटी जे होते ते आता पक्ष अजितदादांनी सगळ्यांना बोलावलं। सत्तेत गेल्यावर मात्र अजित पवार गटाची भूमिका प्रामुख्याने अमोल मिटकरीच मांडत होते। विचारधारांच्या मतभेदावरची प्रतिक्रिया असो किंवा मग सत्तेत सहकार्य असले तरी भाजप नेत्यांच्या टीकेवर उत्तर देण्याची जबाबदारी अमोल मिटकरी यांच्याकडेच होती। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSच्या टोकाचा विरोधक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा संघाच्या विरोधात होते, पण काँग्रेससोबत पण त्यांचं गठबंधन झालं नव्हतं। याचा अर्थ असा आहे की त्यांनी काही RSSच्या विरुद्धची त्यांची युद्ध थांबवलं नव्हतं। आम्ही फुलेशाह आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रभर सांगणारी लोक आहोत। राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवारांना तुम्ही पत्र दिलेलं नाही। ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना मी पत्र दिलंय। लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहे ते, त्यांना आम्ही मानत नाही। देवेंद्रजी, आपल्याला आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो की तुमचा पालतू कुत्रा गोप्या हा अवकातीच्या बाहेर भुंकलेला आहे, ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे। अशा वाह्यात गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावं, व्यसन घालावं। दरम्यान मुख्य प्रवक्ते आपण नव्हतोच, त्यामुळे हटवण्याचा प्रश्न येत नाही असं स्पष्टीकरण अमोल मिटकर यांनी दिलंय। मात्र तसं असलं तरी त्यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड का झाली नाही याचीही चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।